ही आमची आत्या, ती आत्याची पोरगी, आत्याची पोरगी राहिली, आत्याची पोरगी, ती माझी लेक. बोल कशी आहेस ग माय? तुला पोरग बघायचं का नाही? का ग? नको बाय, मला लग्न नाही करायचं. अगं लय चांगलं पोरग आहे ग माझ्याकडं. लग्न 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 शिकू देतो का नाही तुला? अगं शिक्की तर 12वी होती तुझी. 12वी झाल्यावर मोरी काही शिकायचं नसतंय का काय? मग पुन्हा तुला असा पोरग करून देते की मोहरी तुला शिकविणार, तुझी सगळी इच्छा पूर्ण करणार पोरग बघून. तुला पुढचं बघायची काय गरज नाही. कसं कसं ग? लग्न नाही घरामधले फक्त धुणं भांडे कर ना, स्वयंपाक कर ना. भाऊला ती जाऊ द्या, भाऊलाच म्हणजे इकडे बघ की ती एक गेलंय ती मागून चिटकलंय. ती पळस दिली एक पोरगी तर ही चिटकली या. आमची आत्या काय बोलती का नाही की नुसतं मामाला कॅमेरा. ती म्हणतात इकडून भाची बसली, ही भाची ती आमच्या राणीची जाऊ जाऊ, हे आमच्या मोठ्या नंदच्या थोरल्या मुलीची चुलत जाऊ आहे तिच्या गावात, आणि इकडून माझ्या भावाची मुलगी आहे. मोठी आहे आणि बारकी आहे, पण हिचं लवकर लग्न झालं. हिचं लग्न होऊन 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाले हिच्या लग्नाला. लग्नाचा बर्थडे आहे तिच्या ह्या महिन्यात, जूनच्या 23लाच. हो हो बरोबर आहे, पाऊस पडत. ॲडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे. तुमच्या लग्नाच्या तुम्हाला वाढदिवसाच्या हो आत्ताच. पुन्हा आमच्याकडे नंबर दे तुझा, म्हणजे आम्ही पुन्हा कामचं येणं होणार नाही. बरोबर या की टाकळगावला उद्या जाऊ काही राणी आहे का म्हणा टाकळगावामध्ये? जाऊ दे, गाडीच नाही आपल्यापाशी जायला म्हणून थांबलो. 100 आहे का? अहो एसट्या 100 आहे. पण माझ्या गावाला गाडी अरे गाडी आहे की दाजी? उद्या राणी नाही कुठे आपल्या हलवायच्या जवळ गावला. जवळगावला जायचं. क्षमा हल्ला बघून ते यायचं. आबाचं दुखायला लागलं या. आबाचं दुखायला बघून यायचं. आमचे काका. ब्लाऊज शिवताव का सांगा? हो बाई दी तुझं ब्लाऊज शिवून आणते, पण मी जेव्हा येईन तेव्हा तुला ब्लाऊज मिळेल. एक नको 2-4 एखाद्या एक नंबर शिवत्या. आत्या मला ब्लाऊज शिवून आणा, आत्या मला ब्लाऊज शिवून आणा. फोनवर व्हिडिओ बघते ना, त्याच्यामुळे तिची मिठी ठेव दाखल्या बोलू त्यावनी. मायला म्हणती माय माझं ब्लाऊज शिवाय बघ. इकडे मिठी बघ कशी आहे. तिला खरी इकडे लावली कशी तरी तिकडं बळच दिली. खाल्ले तुझे असं कर तिकडे बघ. असं कर हाय हाय असं कर हाय. हातवडी कर. सांग की तुझं नाव काय? तुझं नाव सांग. दात दिसायला जाऊ दे आता किडलेले. माझ्या तशी दाबून घेऊन तू बघ माझी. मग तुमच्या तनुजाचं डबल काय दुसरं? नाही काय अगं तुझ्या मागून लग्न झाले ना, तुझ्या आधी झाले ना. हा माझ्या आधी 2 वर्षांनी झालं. तर बघा मित्रांनो, असं माहेर मध्ये आलं का नाही मन मोकळा माणूस राहतोय. सासरमध्ये असं राहत नाही, दडपणा खाली असते माणसं. दडपणा खालीच काय नाही, पण कामाच्या मंदिर तिकडं मंदिर पण दाखव. तुमचं मंदिर फक्त आपलं घर असते. ती गणिमत आली म्हणून गाठी भेटी झाल्या का? आता ती म्हणते पंचमीला येणार आहोत. आता कशाला काम तिथं असतंय. तू ये आता पंचमीला. आता दिवाळीला डायरेक्ट दिवाळी. आता आता लग्न झालं सगळं झालं. तुम्ही इकडे 2-4 दिवसांनी नाही 1 दिवसानं अगोदर आलो. कुठं तू तिथंच होती? आईला विचारलं होतं, वहिनी म्हणल्या तू काय नाही बघत राहा, तू नंबर देऊन पुन्हा स्टेटस बघ माझी. तर मी काय करते, हिला सगळं लावून ठेवते हिची. आता बया साक्षीच्या जोडीला द्यायची. अगं आता हिचं झालं, आता कोण राहिले? आता तू चिठ्ठी राहिलीच की. सगळ्याच्या झाले नाही तर आणखी झाले सगळ्याचे. आता कुणी आता तुलाच माहिती आहे कुणाचं पहिलं कुणाचं नाही. आमच्या आत्याचे इथं 2 लेकरं आहेत आणि 3रं लेकरू कुठं आहे? तिकडे घरी. त्या लेकराला गरज ना. त्या लेकराला गरज आहे, त्या लेकराला माणसं आहेत, आमची गरज नाही. शिवाने इकडे ये, घेतलं थोडं जास्वंदीचं फुल खाऊन दाखव की इकडे. चल लवकर. तुझी मम्मी कुठं आहे? इकडे मला ये इकडे लवकर. चल चल नाही चल. बघा हे आमच्या लेकरं तर इकडे आल्यापासून अगं असे खिशे हंचे गरम हायचा मुलगा गणू. सिद्धेश्वर इकडे हो का? नुसते चॉकलेटावर आहेत पैसे, मरणाच्या खिशामध्ये आहेत 200-250 रुपये खिशामध्ये आहेत.
ती बघा आमच्या मामाची मुलगी कशी उड्या मारती माझ्या माग लागून आली. तुझ्याच माग लागून आली का? हा माईला धाडलंय तिकडं हाला आजीला धाडलंय तिथं शिंदगावला. तिचा बापा आलाय. शिनगाव मध्ये आमची जाऊ हा इकडे ये. हा, शिनगाव तिला ओळख तिला विचार ती काय राहत नाही तिथं शिंदगावात ती असते पुण्याला. पण तिने सांगितली ना मला अर्धी ओळख. ये पण नाही काय इकडं. हो दे काय बी असू दे आपलं आता काय बी होऊ दे तिचं काय बी होऊ दे शिवानीचं तिला पोरग बघते मी. त्याच्यात ना तुला मी पण चॉईस करायची काय नाही ना जोड लागते का दोघाची बघू लागती हिच्यासारखं सेम आहे पोरग बघायला जर गेलं तर जोड लागती म्हणजे नाही बहीण भावंडच उंची बिंची सगळं सगळं. अगं माझ्या पुतण्याचं बघितलेच तुझ्यापेक्षा का नाही भारी आहेत. मामा पण करा आता मी तू घाला दिसायला दुसऱ्या पोरी नाही तर आता कुठं पुरी आहे बाबा कुठं बघायला जाय. मामा होय मामा ती आपली एवढी काय म्हणता आपल्या बहिणीची पोरगी म्हणल्यास काय ते हाय चांगलं म्हणून सांगायला आम्ही त्या व्हिडिओ तर बघून का मित्रांनो की आपलं काय नाटक होते का आम्हाला दोघांचं काकाचं ना मामा काका ही माझी लेक आहे. माझी लेक तर तुम्ही मावशीन तुम्ही काका ही थोरल्या बहिणीची पोरगी आहे माझ्या. लेखच माझ्या माझी हा लेकच काका. आणखी पडलं बघा हे आमचं पडलं कवळं. काका आता तिला खायला देतात आणून दम काढा बस शांत बसा आता. आता शिक माझा भाऊ भेटायला आलाय मला आता दाजीला म्हणत चला कोंबडं खायला. दाजी काय नाही सकाळपासून दात घासून हायत आता ह्या टायमिंगला आता कधी जायचं आणि कोंबडं खाऊन यायचंय म्हणा दाजीला. काय कोंबडं काय लागते त्याला जायचं सोलायचं भाजायचं कापायचं खायचं लक्षण खाण्याचं. झालं की हाय ही माझी भावाची तिला मगाच बोलली ती म्हणली मी आत्या हाय काय म्हणते किती मगाशी माझी आत्या तिनं बोलली की मी सांगायच्या अगोदर. भावाला आम्हाला 3 दिवस तू झाले. नाकामध्ये बोट घाल नको इथं दिसतंय आजी ते आजी काय म्हणते तिला तू जाताना रडले नाहीत म्हणून किती बऱ्या आजी भांडायली रडले नाही म्हणून करण्याला म्हणते करण्या तू तर किती देखणं आहेस र तुला तर नाकाची किती पनाळी ही हाय मग तर किती रडली असते दिदीला तरी जरा इथं नाक नाही म्हणून रडले नाही. करण्या मस्त करण्या मस्त हो रडला होता. मी म्हणलं की बाबा तुला तू पोरगी असती तर तुला तर लय रडले असते म्हणून. पण आता भावाकडे काय आहे बघू द्या मला. त्यांच्या बरोबर आपण बी बोलायचं याला वाकडा. मला येऊन 2-4 दिवस झाले की बरे नाही आणलं तुझी जरा तब्येतच बरोबर नाही घेतलं मावशीला त्यामध्ये त्या काही नाही आम्हाला आमच्या गावच्या सांगतात स्टेटसला ठेवला होता फोटो काढले होते महाग कोण आहे कोण आहे. हो मी जानूचे स्टेटसला ठेवले का फोटो सगळे पाहुणे फोन करून तू पूजा अशी दिसते आपल्या बर्दापूरची हा आल्यात भरपूर कमेंट बी आल्यात बर्दापूरची लाईक केली का हे होतं. बाहेरच्या माणसाने लाईक करायचं आपल्या चॅनलला. लय ताप नको दाजी पुन्हा तुला वाटल्यावर का तीच खाल्ल्यावरती शेळी चारायली पुन्हा आबा माग लागल्यावर पुन्हा कुठं पळावं म्हणून तिला करायचं नाही. तिला आई मागाच म्हणली आबा घरी आहेत माय तू जाय लवकर शेळी घेऊन. ती काय म्हणते काल आबाला गुलवीत मी जाड चारलंय सगळं. मग आता काय व्हायला एवढ्या माणसात म्हणती 4 माणसात पॉझिटिव्ह आमच्या भेटीची काय बस गावला तुमचा राणीकड आता उद्या सकाळी खरं फिरायचं त्यांना लय फिरायचंय आता. नाही मी गेले का तिकडे या मी गेला बाई तवा आले जेवायला. बाई बळ ह्या मामाच्या माग लागली जेवण काय करणार गुण अंकल भाऊ आम्ही चाललो होतो आमचं नवरा बाबाचा हसी माझा मी असं लय जोरान माझं हसायले ते दबकलच मध्ये आम्ही हाका मारता ती दोघं घरात बसलेले निवांत दोघं हातात बसला होता. मग खाऊन पिऊन यायचं की तुम्हाला काय एवढं खाल्लं तुम्ही काय खाल्लं असं नाही खोटं बोला. अडीची पोळी खाल्ली होती का तिकडे आमची जेव्हा म्हणलं हाय काय करायचं नाही
नाही इकडं लय मेहण्याला फोन आहे ते किती दिवसांना चला आता जाई नका अहो तसं नाही आजीबाई घरी पोटात आग पडली थोडस घरामध्ये पोटात आग पडली या. कुठं घरामध्ये पोटात आग पडली. दुपारी फोन केलता मी हा केला होता माझ्याकडे फोन कोंबड्या कापायच्या स्पेशल कोंबड्या ठेवल्या शेड मध्ये बघा मेहण्याचं प्रेम इतकं मोठं असतं या.